नमस्कार. स्मितिकाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत अतिशय साध्या सोप्या पद्धतीने बनवला जाणारा आणि शरीरासाठी पौष्टिक असा असणारा गाजराचा हलवा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा. रेसिपीला सुरुवात करूया. सर्वप्रथम मी या ठिकाणी मोठ्या आकाराचे असे गाजरं घेतलेले आहेत. आता हे गाजर आपल्याला छान असे स्वच्छ धुवून पुसून त्याच्यावरचे साल काढून आपल्याला ते गाजर छान असे किसून घ्यायचे आहेत. हलवा बनवताना आपल्याला त्याच्यावरचे साल जे आहेत ते आवर्जून काढून घ्यायचे आहेत. आता आपल्याला त्याच्यावरचे साल ठेवून द्यायचे नाहीत. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी अशा पद्धतीने गाजराचा किस तयार करून घेतलेला आहे. आता हा गाजराचा तयार करून घेतलेला किस जो आहे तो मी बारीक किसणीने तयार करून घेतलेला आहे. आता आपण हलवा बनवून घेऊया. त्यासाठी मी गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये 2 चमचे तूप टाकून घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार टाकून घेऊ शकता. तूप छान गरम झालं की लगेच त्यामध्ये आपण या ठिकाणी गाजराचा किस टाकून घेऊया. आता हा आपल्याला गाजराचा किस जो टाकलेला आहे तो सतत हलवत मिक्स करत छान असा परतून घ्यायचा आहे. आपण हा किस जेवढा व्यवस्थित परतून घेऊ तितकाच हलवा टेस्टी आणि चवदार असा तयार होतो. त्यामुळे आपल्याला तो छान असा सतत मिक्स करत परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम जी आहे ती आपल्याला मीडियम ठेवायची आहे. मीडियम गॅसवरच आपल्याला हा हलवा तयार करून घ्यायचा आहे. 4 ते 5 मिनिट आपण हे छान असं परतून घेऊया. छान परतून झाल्याच्या नंतर आता आपण त्यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतलेली आहे. आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळली पाहिजे अशा पद्धतीने आपण ते मिक्स करून घेऊया. साखर पूर्णपणे व्यवस्थित अशी मिक्स झाल्याच्या नंतर आपलं हलव्याचं मिश्रण या ठिकाणी थोडंसं एलसर होतं. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी साखर जी आहे ती पूर्णपणे विरघळलेली आहे. आता आपण त्यामध्ये दूध टाकून घेऊया. मी या ठिकाणी दूध जे आहे ते अगोदरच गरम करून घेतलेलं आहे. आपल्याला या ठिकाणी गरमच दूध वापरायचं आहे. दूध पूर्णपणे टाकून झाल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम फास्ट करून थोडासा हलवा शिजवून घ्यायचा आहे दूध आटेपर्यंत. थोडंसं दूध आटलं की लगेच त्यामध्ये मी या ठिकाणी 1 वाटी खवा टाकलेला आहे. खवा जो आहे तो हाताने असा बारीक करून टाकून घ्यायचा आहे म्हणजे हलव्यामध्ये व्यवस्थित असा मिक्स होतो. खवा टाकल्याच्या नंतर आता आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. खवा अवश्य टाका, त्यामुळे हलव्याला खूप छान चव येते. मी या ठिकाणी थोडासा खवा टाकून घेतलेला आहे. आता या ठिकाणी हलव्यामध्ये खवा जो आहे तो पूर्णपणे मिक्स झालेला आहे. आता आपण त्यामध्ये थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घेऊया. मी या ठिकाणी काजू आणि बदाम बारीक अशी कट करून टाकलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकून घेऊ शकता. काजू आणि बदाम टाकल्याच्या नंतर आता आपल्याला परत आणखीन हा हलवा 3 ते 4 मिनिट छान असा मीडियम गॅसवर शिजवून घ्यायचा आहे पूर्णपणे दूध आटेपर्यंत आणि सुक्का होईपर्यंत. तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने झटपट असा चवदार असा आपला या ठिकाणी गाजराचा हलवा तयार झालेला आहे. जर अशा पद्धतीने खवा टाकून गाजराचा हलवा बनवला तर चवीला तर खूपच अप्रतिम असा लागतो. त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हालाही खूप आवडेल. एकदम झटपट आणि कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी आहे. अगदी मोजक्या साहित्यात आपण ही रेसिपी आज पाहिलेली आहे. त्यामुळे अगदी सहज कोणालाही खाता येईल अशा पद्धतीने गाजराचा हलवा या ठिकाणी तयार झालेला आहे. ही रेसिपी तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.